नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये आता जेव्हा ही पुष्पा कडू आहे ती आता कोर्टामध्ये साक्ष द्यायला येते आणि सर्वांच्या समोर आता कोर्टामध्ये साक्ष सांगते की माया ही चांगली बाई नाही आणि तिने ओवीला किडनॅप केले होते. ओवीला खूप त्रास दिला आणि मला सुद्धा खूप त्रास दिलेला आहे. आणि पोलिसांनी तिला घेरले असल्यामुळे तिला घरातून बाहेर पडण्याचा मार्ग नव्हता, म्हणून मी रस्त्यातून जात होते. मला खोटं सांगून मला आतमध्ये बोलावून घेतलं आणि माझ्या मानेला सुरा लावला. जो काही घडलेला प्रकार आहे तर तो सगळं काही मात्र आता ही पुष्पा कडू कोर्टासमोर सांगते. कोर्टामध्ये पुष्पा कडू यांनी दिलेली खरी साक्ष म्हणून आता रणदिवे कुटुंबांना फार आनंद होतो आणि जानकी ऋषी आत येतात आणि एकमेकांकडे बघत असतात. आणि हे सर्व मात्र आता जानकीने घडून आणलेले असते, कारण आता जेव्हा कोर्टात ओवीशी बोलून मात्र आता जानकी इकडे ह्या पुष्पा कडूला भेटायला आलेली असते ऋषिकेश सोबत. आणि पुष्पाचे डोळे तिने उघडलेले असतात की ताई, तुम्ही खोटं का बोललात, कोर्टामध्ये तुम्ही खोटी साक्ष का दिली हे जाणून घेण्यासाठी आम्ही इथे आलो आहे. मला वाटलं होतं की माणुसकीच्या नात्याने तुम्ही आमची मदत करताल. ते मात्र माझ्या मुलीच्या भवितव्याचा प्रश्न होता. सुद्धा आम्हाला फसवलं. जे मायेने आमच्यासोबत केलं ते सुद्धा तुम्हीच आमच्यासोबत केलं. फसवलंच ताई, तुम्ही आम्हाला फसवलंच. त्यावरती ऋषिकेश म्हणतो की हो, माणसांना उद्ध्वस्त करणाऱ्या त्या माणसाच्या त्या व्यक्तीची तुम्ही साथ देता, हे कितपत योग्य आहे. आणि हे बघा, तुम्ही सुद्धा एक आई आहात म्हणून तुम्हाला आमची बाजू खरी वाटते, पण अचानक मात्र तुम्हाला काय झालं, तुम्ही ती साक्ष का फिरवली, खरंच मला काही कळत नाही. आणि खरंच तुम्हाला कोणी धमकावलेलं आहे का? आणि हे बघा ताई, अजून सुद्धा वेळ गेलेली नाही, अजून सुद्धा तुमच्या हातामध्ये वेळ आहे. कोर्टामध्ये तुम्ही येऊ शकतात आणि तुमची खरी बाजू मांडून साक्ष देऊ शकतात. आणि हे बघा ताई, तुम्ही काही काळजी करू नका. तुमच्या कुटुंबाला आणि तुम्हाला मात्र आम्ही पोलीस प्रोटेक्शन देऊ. कुणाला काहीच होणार नाही, मी तुम्हाला वचन देते. त्यावरती ऋषिकेश सुद्धा शब्द देतो की हो ताई, आम्ही तुम्हाला पोलीस प्रोटेक्शन मिळून देऊ. तेव्हा आता पुष्पा घाबरलेली असते. पुष्पा ऋषिकेश आणि जानकीला म्हणते की हे बघा, ती बाई काही पण करू शकते, त्यामुळे मला खरंच खूप भीती वाटते. आणि हे बघा, मला तुमच्याच बाजूने बोलायचे होते. पण त्यावरती ऋषिकेश विचारतो की पण म्हणजे काय, की तुमच्या मनामध्ये भीती बसली. आणि हे बघा ताई, आम्ही तुम्हाला शब्द देतो, एक वेळेस मात्र आम्ही आमच्या जीवाची पर्वा नाही करणार, पण तुमच्या जीवाला काही होऊन देणार नाही. त्यावरती जानकी म्हणते की हो प्लीज ताई, तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा. तुम्ही आमच्या कुटुंबाला ओळखतात, कुणाला फसवणे हे आमच्या रक्तात नाही. मी हात जोडून तुम्हाला विनंती करते की एका माझ्या मुलीसाठी खरंच प्लीज विचार करा आणि काही म्हणून तरी विचार करा. म्हणून जानकीने मात्र आता पुष्पासमोर हात जोडलेले असतात आणि ऋषिकेशने सुद्धा मात्र आता हात जोडलेले आहेत. त्यावरती जानकी आता हात जोडत म्हणते की हे बघा ताई, आतापर्यंत आम्ही कुणालाच त्रास दिलेला नाही. ती जर माया सुटली तर पुन्हा आमचं कुटुंब उद्ध्वस्त करेल, आमच्या मागे लागेल. त्यामुळे तुमच्या साक्षीची मदतीची आम्हाला गरज आहे. प्लीज ताई, आम्हाला मदत करा. तेव्हा आता त्या बाईला वाईट वाटतं. तेव्हा ती बाई म्हणते की म्हणजे पुष्पा, हे बघा, खरंच तुम्ही खूप वेगळी माणसं आहात आणि आज जर मी तुमच्या बाजूने उभी राहिली नाही तर मी माझ्या मनातून कायमची उतरून जाईल. त्यामुळे बाद झालं, आता मी घाबरणार नाही. माझी चूक सुधारण्याची हीच ती वेळ आहे. आणि पुष्पा आता कोर्टात यायला तयार होते आणि त्यांना म्हणते की मी तुमच्याच बाजूने बोलेल. काही झालं तरी मायाला शिक्षा झालीच पाहिजे. आणि आता हे जानकीने कसे घडून आणले हे तिच्या डोळ्यासमोर येते आणि पुष्पा शेवटी कोर्टामध्ये येते आणि आपली साक्ष देते. त्यानंतर मात्र आता जानकी आणि ऋषिकेश खाली बसतात. पुष्पा आता जज साहेबांना हात जोडते आणि जज साहेब, मला माफ करा, मी अगोदर खोटी साक्ष दिली होती, ते माझं चुकलं. मला खोटं बोलायचं नव्हतं, परंतु प्लीज मला खोटं बोलावं लागलं. आणि आज मी तुम्हाला जे काही सांगत आहे त्यातील एक ना एक शब्द खरा आहे. तर त्या मायेनेच मात्र ओवीला डांबून ठेवलं होतं आणि माझी मदत घेऊन पळण्याचा प्रयत्न केलेला होता. तेवढ्यात अवंतिका आता उभी राहते. अवंतिका म्हणते की हे बघा मिलॉर्ड, माया कुलकर्णी यांनी मात्र सत्य लपवण्यासाठी आणि ते खोडून काढण्यासाठी खूपच प्रयत्न केलेले आहेत. पण त्यांना एक गोष्ट ही कळाली नाही की विजय नेहमी सत्याचाच होतो. सत्य कुणाच समोर कधी झुकत नाही आणि सत्य कुणाच समोर कधी हरत नाही. आणि जर आपली बाजू खरी असेल तर देव सुद्धा त्याला साथ देतो. आणि हे बघा, ह्या बाईने मात्र आज स्वतःची बाजू मांडण्यासाठी कोर्टामध्ये त्या परत आल्या. यांची साक्ष ऐकून मात्र ही सिद्ध होत आहे की माया कुलकर्णी यांनी ओवी रणदिवे यांना किडनॅप केलेला आहे. तर तेव्हा लगेच आता ॲडव्होकेट गीतांजली सरंजामे ऑब्जेक्शन घेते आणि या बाईची साक्ष मात्र मिलॉर्ड आपण ग्राह्य धरू शकत नाही, असं म्हणून की जी बाई आता अगोदर खरं बोलत होती की खोटं आणि आता ती खरं बोलत आहे आणि आता मात्र त्यांची ही साक्ष खरी आहे, हे कशावरून आहे तर ती हिच्याच मताला ठाम नाही. मला तर असं वाटतं की रणदिवे कुटुंबाने यांना पैसे देऊन स्वतःच्या बाजूने वळून घेतलेला आहे. तर त्यांनी तिला धमकी सुद्धा दिलेली असू शकते. तेव्हा ॲडव्होकेट अवंतिका म्हणते की हे बघा, ॲडव्होकेट गीतांजली सरंजामे यांनी ही केस जिंकण्यासाठी जे काही केलेलं आहे तर ते आम्ही केलेलं असावं. ब्लेम करणं अत्यंत चुकीचं आहे, कारण ह्या बाई स्वतः कोर्टामध्ये हे अगदी सांगत आहे की आता माया कुलकर्णीच्या माणसाने फक्त त्यांना धमकावलेलं नव्हतं,
खोटी साक्ष देण्यासाठी पैसे ऑफर केले होते। तेव्हा पुष्पा म्हणते की हो बरोबर आहे, कारण जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादा भेटून गेल्यानंतर मात्र आता ही मायाची माणसं मला भेटायला आली होती आणि त्यांनी मला अशी धमकी दिली होती की जर मायाच्या बाजूने साक्ष नाही दिली तर ते मला काही पण करू शकतात आणि त्यांनी सांगितलेलं आहे तसेच मी केले होते। पण ओवीच्या आई वडिलांच्या डोळ्यातील पाणी बघून मला माझ्या साक्षीची लाज वाटली आणि हे बघा जज साहेब, माया मात्र माझी साडी नेसून पळून गेली होती आणि हे बघा ते घर माझं नाही असा जबाब मात्र मी पोलिसांना पहिल्यांदा दिला होता। त्यावरती मात्र आता लगेच मिलॉर्ड हे इन्स्पेक्टर साहेबांना विचारतात, इन्स्पेक्टर साहेब हे खरं बोलतात का? त्यावरती इन्स्पेक्टर म्हणतात की हो हे अगदी खरं आहे, कारण आम्ही चौकशी केल्यानंतर मात्र आम्हाला समजले की या बाई तेथे राहत नाही म्हणून। त्या जागी मात्र कोणीतरी शांताबाई पाटील या बाई राहतात आणि आता पुष्पा म्हणते की जज साहेब ही माया आणि ही वकीलबाई कुणाच्याही नाही, त्यांच्या स्वार्थासाठी मात्र ह्या कुणाचाही बळी देऊ शकतात। तेव्हा आता जज साहेब मी तुम्हाला सांगते की ह्या मायाला तर शिक्षा करा, परंतु ह्या वकील बाईला सुद्धा शिक्षा करा। तेव्हा ॲडव्होकेट गीतांजलीला खूप राग येतो, ती लगेच म्हणते की हे बघा, तर आता लगेच मिलॉर्ड म्हणतात की ऑर्डर ऑर्डर आणि ॲडव्होकेट गीतांजली सरंजामेला जागेवर बसायला सांगतात। तेव्हा रागाने आणि तोऱ्यातच ॲडव्होकेट गीतांजली सरंजामे खाली बसते, खाली मान घालत, कारण तिची केस हरलेलीच असते। त्यानंतर अवंतिका म्हणते की हे बघा मिलॉर्ड, सगळ्या काही गोष्टी ह्या कोर्टासमोर क्लिअर झालेल्या आहेत। माया कुलकर्णी हीच आता एक गुन्हेगार आहे आणि सुरुवातीपासूनच रणदिवे कुटुंबाला वेठीस धरलं होतं आणि आम्हाला अगदी खरंच खूप त्रास दिलेला आहे। तर जेव्हा तिला समजले की तिच्या गोष्टी हाताच्या बाहेर जातात तेव्हा तिने चक्क कुणाचा जीव सुद्धा घेण्यासाठी मागे पुढे बघितलेले नाही। माया कुलकर्णी ह्या गुन्हेगाराला शिक्षा अशी करायला हवी आहे की आता मात्र यापुढे असा गुन्हा करणाऱ्याला 1000 वेळा विचार करावा लागेल, कोणी असा गुन्हा नाही करू शकणार। तेवढ्यात अवंतिका आपल्या जागेवर बसते, तर आता सौमित्र अवंतिकाकडे बघून हसतो। त्यानंतर आता मिलॉर्ड म्हणतात की हे बघा, केसला एक वेगळं वळण मिळालेलं आहे, तर त्या लहान ओवीमुळे। ओवीने खरंच खूप हिमतीने साक्ष दिलेली आहे, तिचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे आणि साक्ष जे काही सगळी साक्ष आणि पुरावे आहेत हे सगळे काही ग्राह्य धरली जातात। धमकी देऊन मात्र आता ही साक्ष बदलण्यासाठी ह्या मात्र मायाला 14 वर्षाची शिक्षा सुनावली जात आहे। तेव्हा आता सगळ्यांना मात्र फारच आनंद होतो, परंतु मायाच्या पायाखालची जमीन सरकते। तेव्हा सगळे रणदिवे कुटुंब आहे तर ते आनंदाने हसत असतात, कारण आज केसचा निकाल त्यांच्या बाजूने लागून मायाला शिक्षा झालेली असते। पोलीस मात्र आता लगेच मायाला पकडतात आणि तिला तेथून घेऊन जात असतात। त्यावेळेस मात्र आता लगेच जानकी मायाच्या समोर येते। तेव्हा जानकी म्हणते की आता तुला समजेल की वाईटाचा शेवट आहे तर तो वाईटच होतो म्हणून। तेव्हा आता जानकी मायाला म्हणते की जा कोर्टामध्ये म्हणजे जेलमध्ये आणि जा आता शिक्षा भोगत बस, खडी फोडत बस आणि आता शिक्षेचे दिवस आहे तर ते मोजत बस। तेव्हा आता जानकी आणि सगळेजण आता एकत्र येतात। आता लगेच ॲडव्होकेट गीतांजली मायाच्या समोर येते आणि म्हणते की माया हे बघ, अजून सुद्धा काही बिघडलेलं नाही। हे बघ, आता जानकीने तुझ्यावर हल्ला कसा केला होता मी आता आणखीन एकदा कोर्टामध्ये सिद्ध करून दाखवेन। त्यानंतर सगळं काही रणदिवे कुटुंब आहे तर ते एकत्र आहेत, आनंदाने आता आपला दिवस साजरा करत आहे, आपल्या आनंदाचा क्षण एन्जॉय करत आहे। माया मात्र आता काही उत्तर देत नाही, तर पोलीस तिला घेऊन जातात आणि ॲडव्होकेट गीतांजलीचा चेहरा सुद्धा अगदी बघण्यासारखा काळा पडलेला असतो। त्यानंतर सगळेजण मात्र घरी येतात आणि घरी छान असा नाश्ता वगैरे करत असतात। तेवढ्या देवदर्शनावरून आता आई येतात। आई अगदी वेळेवर आलेले असतात पेढे वगैरे घेऊन आणि जानकी म्हणते की आई चला गरम गरम पोहे खा बरं। तेव्हा सुमित्रा म्हणते की हो पोहे तर मी खाणार आहे, परंतु अगोदर सगळ्यांनी प्रसाद घ्या बरं। सुमित्रा सगळ्यांना प्रसाद देते आणि ऐश्वर्या जानकी तर सगळ्यांना वाढत असतात। त्यावरती ऋषिकेश म्हणतो की आई प्रसाद घेऊन आली असं म्हटल्यानंतर सगळं शुभच घडणार आहे। त्यावरती सुमित्रा खोशत म्हणते की ऋषिकेश तुझ्या तोंडामध्ये साखर पडो, यशस्वी व्हा आणि केस जिंकूनच या। तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की हो आई आम्ही केस जिंकूनच येणार आहोत आणि त्यात म्हणजे तुझ्या आणि नानांचे आशीर्वाद तर आमच्या सोबत आहे, मग आम्हाला कसली भीती आहे। त्यावरती सुमित्रा खोशत म्हणते की आमचे आशीर्वाद कायमच तुमच्या पाठीशी असणार आहेत। ती खरं सांगते की मला कौतुक वाटतं ते आपल्या ओवीचं। मी सांगत होता की इतकी लहान असून सुद्धा ती कोर्टामध्ये नाही घाबरली, अगदी छान उत्तर दिली आणि शूर आईची शूर मुलगी आहे। जानकीकडे बघत आता सुमित्रा खुशत म्हणत असते। सगळेजण मात्र आता हसतात, सगळेजण खूप खुश असतात। तर जानकी म्हणते की आई तसं तर पाहायला गेलं तर आपण सगळेजण शूरच आहोत, परंतु ही केस मात्र जरा वेगळ्या पद्धतीने हँडल करावी लागणार आहे। तेव्हा आता सारंग विचारतो की नक्की वेगळ्या पद्धतीने म्हणजे काय। त्यावरती जानकी म्हणते की म्हणजे माया आणि ॲडव्होकेट गीतांजलीला त्यांच्या भाषेत उत्तर देण्याची वेळ आलेली आहे।
त्या मायेकडून मात्र आज सगळं जे काही आहे ते वधून घ्यावे लागणार आहे. त्यावरती सौमित्र म्हणतो की वहिनी ते इतकं सोपं नाही. तर जानकी म्हणते की हे बघा भाऊजी, इतकं कठीण सुद्धा नाही आणि मायेची जर कुणाची घट्ट मैत्री असेल तर तो म्हणजे फक्त आणि फक्त तिचा राग आहे. त्यामुळे आता मात्र वेळ आलेली आहे आज मात्र तिच्या त्या मित्राची आठवण करून देण्याची. तिच्या रागामुळे आपण खूप काही करू शकतो. तर ऋषिकेश विचारतो की नक्की जानकी तुला काय म्हणायचं आहे. जानकीला मात्र आज कोर्टामध्ये आता ह्या मायाच्या रागाला मात्र तिला अगदी काढायचं असतं. रागामुळे ती सर्व काही खरं बोलू शकते हे जानकीने आता ठरवलेलं असतं. जानकी पुढे सांगते की आज मात्र कोर्टामध्ये आपल्याला असं काहीतरी करावं लागेल की जेणेकरून आता ह्या मायाला खूपच राग येईल. तिला इतका राग येईल की तिच्या तोंडूनच मात्र ती सगळं काही पाप आहे तिचं कबूल करेल आणि मग काय तिने जर स्वतःच्या तोंडातून हे सर्व कबूल केले तर निकाल आपल्याच बाजूने लागेल, हो की नाही. तेव्हा जानकीचा हा कानमंत्र ऐकून सगळेजण पुन्हा खूप खुश होतात. हे सगळं करण्यामध्ये आपण जर सक्सेसफुल झालो तर मात्र आता निकाल आपल्याच बाजूने लागणार आहे हे समजा. त्यानंतर आता सगळेजण इतके खुश होतात आणि एकमेकांकडे बघून हसतात. आता मात्र मायेला कोर्टामध्ये आज पुन्हा आणले जाते. आता ॲडव्होकेट गीतांजली तिला भेटते आणि म्हणते की काय सगळे होप्स सोडून दिलेत की काय. त्यावरती आता माया म्हणते की होप्स अगदी ठेवण्यासारखं राहिलेले तरी काय आहे. मुलीला मी किडनॅप केलेला आहे, मग आणखीन काय होणं बाकी आहे बरं. तेव्हा मात्र आता ॲडव्होकेट गीतांजली म्हणते की सगळे काही प्रयत्न अगदी फेल झाल्यानंतर हत्यार काढायचं असतं आणि केव्हा काढायचं आहे ते मी तुम्हाला सांगते. त्यावरती माया विचारते की कोणतं हत्यार. तेव्हा लगेच आता ॲडव्होकेट गीतांजली म्हणते की वेळ आल्यानंतर मी सांगते. तेव्हा आता कोर्टामध्ये आता सगळेजण आता हे पुन्हा एकत्र आलेले असतात आणि पुन्हा आता हिअरिंग सुरू होते. तेव्हा आता जानकीला विटनेस बॉक्समध्ये आणले जाते आणि विटनेस बॉक्समध्ये आणल्यानंतर ॲडव्होकेट गीतांजली जानकीला प्रश्न विचारतात की तुम्ही मायावर हल्ला का केला होता. ॲडव्होकेट अवंतिका लगेच ऑब्जेक्शन म्हणून उभी राहते आणि ॲडव्होकेट गीतांजली सरंजामे आहे तर त्या मुद्दाम ह्या केसला फाटे फोडण्याचा प्रयत्न करत आहे. तर उलट मात्र आता ही केस अशी आहे की जानकी रणदिवे यांनी माया कुलकर्णी यांच्यावर हल्ला का केला याबद्दल नाहीत, उलट माया कुलकर्णी यांनी जानकी रणदिवे यांच्यावर हल्ला का केला याबद्दल आहे. तर त्यावरती ॲडव्होकेट गीतांजली लगेच म्हणते की करेक्ट आणि हे उलट सुद्धा असू शकतं. त्यावरती ॲडव्होकेट अवंतिका म्हणते की असू शकतं म्हणजे नक्की काय मॅडम, हे नक्की काय बोलत आहेत. हे बघा कोर्टाच्या केस आहे तर त्या शक्यतांच्या आधारे नाही तर पुराव्यांच्या आधारे लढल्या जातात. तेव्हा आता लगेच ॲडव्होकेट गीतांजली हसते आणि म्हणते की हरकत नाही, हे सगळं मी प्रूव्ह करणार आहे, जरा पेशन्स ठेवा. आणि हे बघा आता मात्र माझी क्रॉस सुरू आहे त्यामुळे तुम्ही बसतात का. ॲडव्होकेट अवंतिका लगेच खाली बसते. तेव्हा लगेच ॲडव्होकेट आता गीतांजली आहे तर ती म्हणते की हे बघा मिलॉर्ड, आता बरेचदा मात्र आपल्याला या केसमध्ये वार करता येत नाही, गफलत होते किंवा हे सगळं काही समजून सांगता येत नाही. म्हणजे त्या केसमध्ये मात्र माझ्या आशिलाने जानकीवर वार केलेलाच नव्हता. मात्र आता मिलॉर्ड लगेच म्हणतात की ॲडव्होकेट गीतांजली ह्या सरंजामे तुम्ही जे काही बोलतात ना तर ते कशाच्या आधारे बोलतात. उलट शब्दांचा खेळ करू नका आणि जे काही आता त्याबद्दल पुरावे आहे तर ते पुरावे दाखवा. वार होता की प्रतिवार होता हे सिद्ध करून दाखवा. तेव्हा मात्र आता लगेच ॲडव्होकेट गीतांजली म्हणते की हे बघा मॅडम, मी तुम्हाला म्हणते ना फक्त मला थोडासा वेळ द्या, हे सगळ्याचं मात्र आता मी काही व्यवस्थित करणार आहे. तर ॲडव्होकेट गीतांजली जानकीला विचारते की हे बघा जानकी रणदिवे, जेव्हा ही घटना तेथे घडली तेव्हा तुम्ही तेथे का आला होतात. त्यानंतर जानकी म्हणते की कारण मला ऐश्वर्याने फोन केलेला होता. तेव्हा लगेच ॲडव्होकेट गीतांजली पुढे विचारते की त्या ठिकाणी जाण्यासाठी तुम्ही कुणाची परवानगी घेतली होतीस का आणि कुणाला त्याबद्दल सांगितलं होतंस का तुम्ही तेथे का चाललात म्हणून. तेव्हा जानकी आता घाबरत नसते. जानकी म्हणते की ॲडव्होकेट गीतांजली सरंजामे मॅडम, हे बघा तुम्हाला कळतं का तुम्ही काय प्रश्न विचारतात आणि माझ्या मुलीला किडनॅप करण्यात आले होते, मग मी तेथे जाणं भागच होते. आणि आता जानकी जज साहेबांना म्हणते की हे बघा जज साहेब, माझ्या मुलीला किडनॅप करण्यात आले होते, मग मी तिला वाचवायला जाऊ शकत नाही का. मायाच्या तावडीतून मला तिला सोडवायला जायचं होतं, यासाठी मात्र मी कुणाची परवानगी घ्यायला हवी होती का. ह्या ॲडव्होकेट काय प्रश्न मला विचारतात. तेव्हा ॲडव्होकेट गीतांजली आहे तर ती लगेच हसते आणि म्हणते की हे बघा आपण जर एखाद्याला वाचवायला घाईघाईत जात असू तर आपण कुणाला त्याबद्दल नाही सांगणार. जेव्हा आपण संपवायला मात्र कुणाला जातो ना तेव्हा मात्र आपण कुणाची परवानगी घेत नसतो. आणि तुम्ही तेथे मात्र मायाला मारण्यासाठी गेला होतात, सगळ्या तयारीने गेला होतात, म्हणून तर तुम्ही त्याबद्दल कुणाला सांगितले नव्हते. तुम्हाला तेथे जाण्या अगोदर तुम्ही कुणालाही त्याची माहिती दिलेली नव्हती. हे जानकीवर आरोप होत आहे म्हणून जानकीला आता खूपच राग येतो. सगळेजण आता रणदिवे फॅमिली ह्या ॲडव्होकेट गीतांजलीकडे रागाने पाहतात, जानकीवर भलते आरोप केले जातात म्हणून. तेव्हा आता अवंतिका लगेच ऑब्जेक्शन म्हणून उभी राहते आणि हे बघा जज,
या मात्र माझ्या आशिलावर वाटेल तसे आरोप करत आहेत. तेव्हा ॲडव्होकेट गीतांजली म्हणते की आता अवंतिका रणदिवे आहेत ना, त्या खूप अशा टेन्शनमध्ये आलेल्या आहेत आणि त्यांच्याकडे रिॲक्ट होतात. आणि हे बघा मात्र मी सगळ्याचे पुरावे देणार आहेत, अगदी सगळ्याची पुरावे आणि हे सिद्ध सुद्धा करून दाखवणार आहे. आणि त्यासाठी मी सयाजीराव विखे पाटील यांना येथे साक्ष देण्यासाठी बोलावलेलं आहे. तर सयाजीराव विखे पाटील यांचं नाव घेताच मात्र तर सगळ्यांना एक प्रकारचा मोठा धक्का बसतो आणि ऐश्वर्याला तर खूपच मोठा. ऐश्वर्याला हे कळल्यानंतर ऐश्वर्या लगेच म्हणते की डॅडला बोलवणार, म्हणजे आता डॅड नक्कीच मायाच्या बाजूने साक्ष देणार. तर डॅडा मात्र अजून पोहोचले का नसतील. त्यानंतर आता ॲडव्होकेट गीतांजली म्हणते की पण त्या अगोदर मात्र आता एका व्यक्तीला मी येथे साक्ष देण्यासाठी बोलावणार आहे. तर व्यक्तीने मात्र आता जानकीला त्या घटनास्थळापर्यंत सोडलं होतं, तेव्हा मात्र आता लगेच जो काही रिक्षावाला आहे जानकीला त्या दिवशी सोडलेला असतो, तर त्या रिक्षावाल्याला मात्र आता यांनी शोधून आता साक्ष देण्यासाठी आणलेले असते. आणि आता ते CCTVद्वारे मात्र सगळं काही हे अगदी पुरावे सिद्ध करून मात्र हा रिक्षावाल्याला आता शेवटी विटनेस बॉक्समध्ये उभं केलं जातं. आणि ॲडव्होकेट गीतांजली त्याला प्रश्न विचारतात की ज्या दिवशी ही घटना घडली होती त्या दिवशी दुपारी मात्र तुम्ही आईला तेथे सोडले होते का? तेव्हा तो रिक्षावाला हो असं म्हणतो. आणि आता ॲडव्होकेट गीतांजली विचारते की कुठे सोडलं होतं हे तुम्हाला आठवते का? त्यावरती तो रिक्षावाला म्हणतो की आर्ट बागामध्ये सोडलं होतं, ते पण मुळशीच्या बाहेर. ॲडव्होकेट गीतांजली विचारते की त्या एकट्या होत्या की त्यांच्यासोबत कोणी होते? त्यावरती तो माणूस म्हणतो की हो एकट्याच होत्या. आता मुद्दाम या केसला फिरवण्यासाठी आता यांचं हे कारस्थान सुरू असतं. तेव्हा आता तो रिक्षावाला आता जानकीकडे बोट करतो, ह्या मॅडम एकट्याच होत्या आणि आता ह्या मॅडमला ते भेटायला गेल्या होत्या असेच बोट करून सांगतो, जे मायाला भेटायला गेल्या होत्या. तेव्हा लगेच ॲडव्होकेट गीतांजली म्हणते की हे बघा जानकी रणदिवे मात्र माया कुलकर्णी यांना भेटायला गेल्या होत्या हे सिद्ध करणारं आणि आता साक्ष देणारं एकमेव असं आय विटनेस आहे. नंतर ॲडव्होकेट गीतांजली आता त्या रिक्षावाल्याला विचारते की ह्या जानकी रणदिवे यांना सोडल्यानंतर तुम्ही तेथून निघून गेला होता तर तिथेच थांबला होता? थोडा वेळ थांबलो होतो आणि नंतर मला जोरजोरात भांडणाचा आवाज येत होता, तेव्हा मी बघितलं की ह्या जानकी बाई आहे तर ते एका बाईच्या अंगावर धावून गेल्या होत्या आणि म्हणून तर काहीतरी भानगड दिसत आहे या भीतीने मात्र मी तेथून पळून गेलो, पण मला हे सगळं लफड्यात पडायचंच नव्हतं. मात्र आता ॲडव्होकेट गीतांजली मायाकडे बोट दाखवते आणि त्या दुसऱ्या बाई होत्या तर त्या ह्या होत्या का असं विचारते. तेव्हा लगेच आता तो रिक्षावाला म्हणतो की हो ह्याच होत्या आणि नक्की त्याच होत्या. तर आता ॲडव्होकेट गीतांजली विचारते की नक्की कन्फर्म? तेव्हा तो म्हणतो की हो नक्कीच, म्हणजे ह्याच होत्या आणि ह्या रडत होत्या आणि जानकी मॅडम त्यांच्यासोबत भांडत होत्या. तेव्हा आता ही केस फिरवण्यासाठी मात्र मुद्दाम आता ह्या ॲडव्होकेट गीतांजलीने आता हे सगळं काही रचलेलं कांड असतं आणि ह्या सगळ्या कांडातून मात्र आता जानकी बाहेर पडणार असते. सगळे रणदिवे फॅमिली आहे तर आता हे सगळे बारीक लक्ष देऊन मात्र हे सर्व ऐकत आहात, म्हणजे केस फिरवण्यासाठी आणि मायाची शिक्षा कमी होण्यासाठी हे सर्व हे नाटक सुरू असतं. काही करून मात्र आता रणदिवे फॅमिलीला यात गुंतवायचा हा यांचा प्लॅनचा एक भाग असतो. तेव्हा आता सगळेजण पाहत असतात आणि शेवटी मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता कोर्टामध्ये मात्र ॲडव्होकेट गीतांजली आता जे काही आता हे अगदी सत्य दडण्याचा प्रयत्न करत असते, पण ॲडव्होकेट अवंतिका उभी राहते आणि म्हणते की मकरंद कुलकर्णी म्हणजे या मायाचा भाऊ होता आणि त्या दिवशी मात्र नक्की काय घडलं होतं हे मला जाणून घ्यायचं आहे. तेव्हा जानकीला पुन्हा विटनेस बॉक्समध्ये बोलावलं जातं आणि मायाला अगदी राग येण्यासाठी मात्र आता जानकी आणि अवंतिकाने हा केलेला प्लॅन असतो. त्यानंतर आता जानकी म्हणते की खरं तर मात्र आता ह्या मायेनेच मकरंद कुलकर्णी म्हणजे तिच्या भावाला मारण्याचा प्रयत्न केला होता, प्लॅन केला होता. मला तिथे त्यांनी बोलावून घेतलं आणि त्या जे काही मकरंद कुलकर यांच्याजवळ जे काही ग्लास ठेवले होते तर त्या सरबतामध्ये मात्र माया कुलकर्णी मात्र यांनी विष कालवलेलं होतं. त्याने मात्र तो चुकीचा ग्लास निवडला आणि तो त्यातील सरबत प्याला आणि शेवटी तो आपल्या जीवाला मुकला. म्हणजे माया कुलकर्णीच इने आपल्या भावाला मारले, म्हणजे मायेनेच मकरंद कुलकर्णी यांचा खून केलेला आहे. तर मायाला खूपच राग येतो, इतका राग येतो तर आता माया जोरात जानकी असं ओरडते. आता मात्र ती आता विटनेस बॉक्स मधून जोराने उडी मारते आणि जोराने उडी मारून जानकी असं ओरडते आणि आपल्या हातात जो काही समोर टेबलवर ठेवलेला ग्लास आहे तो ग्लास उचलते आणि जानकीच्या अंगावर अगदी जोराने फेकून मारते. तेव्हा आता जानकी खाली वागते आणि तो ग्लास मात्र भिंतीवर पडला जाऊन फुटला जातो. सगळ्या काचा मात्र आता सगळीकडे होतात आणि कोर्टामध्ये मात्र ह्या मायेने एक वेगळाच तमाशा करून आपला राग व्यक्त केलेला आहे. तेव्हा आता माया खूपच भडकलेली असते आणि इन्स्पेक्टर साहेबांनी मात्र मायाला धरलेलं असतं. सगळेजण मात्र धावतात आणि आता जानकी सुद्धा धक्क्याने पाहत असते. मायाने एक विचित्रच प्रकार मात्र आता येथे घडवलेला आहे आणि आता जानकीला मारण्याचा चक्क आता ह्या म्हणजे कोर्टासमोर तिने प्रयत्न केलेला आहे आणि हेच आता अवंतिका आणि जानकीला सिद्ध करण्यासाठी मात्र त्यांनी हा रचलेला एक डाव असतो आणि शेवटी मायाने ते सिद्ध केलेलं आहे की ती मात्र एक खून करू शकते. तेव्हा आता मित्रांनो पुढे नक्की काय होईल हे बघायला विसरू नका. तोपर्यंत मात्र धन्यवाद.